दंडवत प्रणाम। आजच्या या सत्रामध्ये मला काही प्रश्न आलेले आहेत, मेसेज आलेला आहे, त्यावर आपण काही चर्चा मंथन करणार आहोत। प्रश्न आलेला आहे, जीवाला ईश्वर प्राप्ती कोण्या काळी सोपी होते? जे प्रवाही सृष्टीपासून आतापर्यंत प्राप्तीची साधना सोपी होत गेली की कठीण होत आली ते सांगावे। प्रश्न आहे की प्रवाही सृष्टी, आता जी सृष्टी सुरू आहे ती प्रवाही सृष्टी आहे आणि प्रवाही सृष्टी सुरू होण्याआधी म्हणजे जेव्हा पहिल्यांदा आपल्याला तमातनं या सृष्टीमध्ये आणल्या गेलं तेव्हा पहिली एक सृष्टी रचल्या गेलेली आहे। त्या सृष्टीमध्ये आपण आलो आणि परत आपल्याला ज्ञान दिलं, ते ज्ञान आपण दवडलं आणि आपण परत तमात गेलो। परत तमातनं परत सृष्टी रचना झाली आणि सृष्टी रचना झाल्यानंतर तमातनं आपण परत सृष्टीमध्ये आलो आणि परत आपल्याला ज्ञान दिलं गेलं, ते ज्ञान आपण दवडलं आणि आपण परत तमात गेलो। त्यानंतर परत सृष्टीची रचना झाली, आपल्याला परत तमातनं सृष्टीमध्ये आणलं आणि तिथे परत आपल्याला ज्ञान दिलं गेलं, आपण पुन्हा एकदा ते तिसऱ्यांदा ज्ञान दवडलं। पहिल्या ह्या ज्या 3 सृष्टी रचल्या गेल्या त्याला मूळ सृष्टी असं म्हटलं जातं। पहिल्या 3 मूळ सृष्टी, पहिली मूळ सृष्टी, दुसरी मूळ सृष्टी आणि तिसरी मूळ सृष्टी, अशा 3 सृष्ट्या झाल्या। या 3ही सृष्ट्यांमध्ये आपल्याकडे कर्म नव्हते। तमात जेव्हा आपण सुरुवातीला होतो तेव्हा आपल्याकडे कर्म नव्हते, पण ज्या वेळेला आपल्याला पहिल्या मूळ सृष्टीत आणलं तेव्हा आपले मानसिक कर्म तयार झाले। नंतर दुसऱ्या सृष्टीमध्ये मानसिक आणि वाचिक दोन्ही कर्म तयार झाले। तिसऱ्या मूळ सृष्टीमध्ये मानसिक, वाचिक, शारीरिक असे कर्म जे आहेत आपले ते आपल्याला लागले। त्याआधी आपल्याकडे कर्म हा प्रकार नव्हता। आपल्याला ज्ञान दिल्यानंतर त्या ज्ञानानुसार आपण चाललो पाहिजे होतो, परंतु आपण काय केलेलं की त्याच्यामध्ये शंका कुशंका निर्माण केल्या आणि विपरीतत्व जे आहे म्हणजे चुकीच्या पद्धतीने आपण चाललो आणि त्याच्यामुळे काय झालं की त्या ज्ञानाचा जसा तसा उपयोग आपल्याला झाला नाही। आणि मग हे 3 मूळ सृष्ट्या झाल्यानंतर मग प्रवाही सृष्टी तयार करण्यात आली, म्हणजे रेग्युलर आपण ज्याला म्हणू। मग तिथे युगांचं पूर्ण जे काही व्यवस्थापन आहे, मग कृतयुग, मग त्रेतयुग, मग द्वापरयुग आणि कलियुग, अशा 4 युगांच्या कड्या ज्या आहेत त्या सुरू झाल्या, रेग्युलर सुरू झाल्या आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला ज्या त्या पद्धतीचं जे काही कर्म आपण जोडलेलं असेल त्यानुसार आपण त्या कर्मफळामध्ये गेलो। आणि मनुष्य देहामध्ये काही लोक आले, काही नरक फळात गेले असतील, काही देवता फळात गेले असतील, काही किडामुंगी वगैरे याच्यामध्ये आले असतील। तर अशा पद्धतीने सुरुवातीला जेव्हा इथे प्रश्न जो आहे की आधी प्राप्ती सोपी होती आणि आता ती कठीण होत आलेली आहे का, किंवा आधी कठीण होते आणि आता सोपी आहे का? तर मुळात म्हणजे लक्षात घेतलं तर आधी खरोखरच प्राप्ती सोपी होती, ती त्यावेळेला होऊन गेली असते। म्हणजे एवढं लांब जाण्याची आवश्यकता नाही। आता 800 वर्षाआधी जेव्हा स्वामी आपल्याला भेटले त्यावेळेला आपल्याला ईश्वर प्राप्ती सोपी होती। आता 800 वर्षांनंतर अजून खूप बदल झाले। म्हणजे आता सांप्रत जर का आपण काळ बघितला, वर्तमान काळ आणि त्याच्या मागे भूतकाळ आहे, भूतकाळ बघितलं तर वर्तमान काळापेक्षा भूतकाळ आपल्याला खूप चांगला वाटतो, सात्विक वाटतो। आता मागच्या भूतकाळामध्ये जे लोक होते त्यांना त्याच्याही पेक्षा मागचा जो काळ आहे तो उत्तम वाटतो। ते म्हणतात की आमच्या काळापेक्षाही मागील काळ अतिउत्तम होता। असं मागे जात जात आपण राहिलो तर स्वामींच्या संपर्कातला जो काळ आहे तो अतिशय सात्विक काळ आहे, चांगला काळ आहे, पवित्र काळ आहे। आणि त्या मानाने 800 वर्षाचा आत्ताचा जो सांप्रत वर्तमान काळ आहे ते अजून जास्त कठीण परिस्थिती झालेली आहे। म्हणजे आपल्या सुखसुविधा वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपले आजार पण वाढलेले आहेत, आपली कामं वाढलेली आहेत, कामांचा व्याप वाढलेला आहे आणि व्यापातले विचार आपले वाढलेले आहेत। म्हणजे अशा पद्धतीने या सांप्रत काळातला जो व्यक्ती आहे ना तो जास्त ठिकाणी गुंतल्या गेला। आधीचा व्यक्ती जो होता तो एक विशिष्ट मर्यादेमध्ये तो व्यवस्थितपणे जगत होता। कधी कधी आपल्याला प्रमाणापेक्षा अधिक माहितीची सुद्धा आवश्यकता नसते, आपण ती माहिती घेऊन ठेवतो। माहिती ज्ञान असणं चांगलंच आहे, परंतु कधी कधी मला असं वाटतं की प्रमाणापेक्षा जास्त ज्ञान घेणं हे खूपच अवघड आहे। म्हणजे ते आपली जीवनशैली अवघड करून टाकतं। प्रमाणापेक्षा जास्त व्यापणं हे जास्त काय आहे
की आधीच्या काळातल्या व्यक्तींचा संपर्क कमी असायचा, लांबच्या व्यक्तीशी, लांबच्या जगाशी त्याचा संपर्क कमी असायचा. आणि सांप्रत त्याच्या जवळ जे काही लोक आहेत, जो काही परिवार आहे, जो काळ आहे, त्याच्याशी तो जास्त कनेक्ट असायचा. त्याच्यामुळे त्याला तिथला आनंद तिथे घेता येत होता. आणि त्याच्यामुळे काय होतं की परिस्थिती एकदम सोपी होती. आपण जेवढं पसरलो तेवढं आपले कष्ट, आपला त्रास वाढला, आपले विचार वाढले, आपण तेवढ्या ठिकाणी गुंतल्या गेलो. आणि त्याच्यामुळे काय झालं की आपल्याला सांप्रत इथे जे काही परिस्थिती आहे त्याचा आनंद घेता येत नाही. लक्षात घ्या की तुमच्या वैयक्तिक, आता तुम्ही जिथे आहात तिथे तुम्हाला आनंद आहे, खूप लोक आलेले आहेत, बोलणं चालणं सुरू आहे. पण त्याच्यामध्ये जर का एखादा फोनमध्ये मेसेज आला काहीतरी जे तुम्हाला दुःखदायक आहे, तर तुम्ही लगेच डिस्कनेक्ट होऊन जाता त्या आनंदाशी. जर का तो मेसेज तेव्हा मिळाला नाही तुम्हाला, तर काय होईल, तुम्ही त्या लोकांच्याच त्या जो सुरू आहे आनंद त्याच्यामध्ये तुम्ही राहाल. म्हणजे परिस्थिती किती कठीण होत जाते. जेवढं आपण गुंतलो तेवढ्या ठिकाणाहून जे काही तिकडे जे काही घडतं त्या सगळ्या गोष्टींचा त्रास आपल्याला इथे होत असतो. आणि म्हणून इथे काय झालं की आत्ताच्या काळामध्ये यंत्रतंत्र सगळे आले, सगळी कामं मशीननी सगळी होतात आणि उलट सुखाचा काळ आपला असला पाहिजे. परंतु हे सगळ्या गोष्टी आपल्यासाठी दुःखदायक झाल्या आणि आपण लांब लांबच्या बातम्या काढायला लागलो. आपल्या जवळच्या व्यक्ती जे आहेत, सगळे आपले नातलग आहेत की आपल्या घरातला परिवार आहे, त्यांना काय अपेक्षित आहे, त्यांना काय पाहिजे, याहीपेक्षा बाहेरच्या जगाला काय पाहिजे, काय चालू आहे, तिकडे आपलं जास्त लक्ष आहे. आणि लक्षात घ्या, तुम्ही जेवढं गुंतणार, जेवढं तुमचं लक्ष व्यापेल, तेवढं तुमची जी साधना आहे, जी कुठलीही साधना असो, त्या साधनेपासनं तुम्ही काय होता, दुरावता. आणि अशाच पद्धतीने काय झालं की जेव्हा आपण जेवढे जुने असू तेवढे आपले व्याप कमी. आत्ताचा काळ 24चा काळ आहे आणि 2000 चा कालावधी असेल किंवा 1980चा कालावधी असेल. बघा, लक्षात घ्या, तुम्ही सगळ्या कालावधीचा अभ्यास करा. तुम्ही 1980ला खूप आनंदी होतात, 2000 मध्ये पण तुम्ही आनंदी होतात. तो आनंद हळूहळू कमी कमी होत गेला, सुविधा वाढत गेल्या, पण आनंद मात्र कमी कमी होत गेला. आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या साध्यावरून काय झालेले आहात, थोडेसे इकडे तिकडे होऊन जातात. वेगवेगळे विचार त्याच्यामध्ये येत राहतात. जसं मी इथे जर का काही सूत्रपाठ घेऊन बसलो आणि तेवढाच मेसेज आला मोबाईलवर की माझं लक्ष तिकडेही जातं. म्हणजे माझं काय होतं आहे, हा पूर्ण गुंतागुंतीचा जो भाग आहे, त्याच्यामुळे मी माझ्या मुख्य साधनेवरून इकडे तिकडे दोलायमान होऊ शकतो. आणि म्हणून ही जी परिस्थिती आहे प्राप्ती, जर का तेव्हाची प्राप्ती असेल तर ती सोपीच होती. आता या सर्व गोष्टींचा विचार करता ती प्राप्ती अजून कठीण झालेली आहे. जेवढी गर्दी वाढेल तेवढा तुमचा जो प्रवास आहे पुढे जाण्याचा, तो थोडासा तुमचा हळूहळू होणार आहे. आणि म्हणून निश्चितच त्यावेळेची जी प्राप्तीचा जो काही भाग होता तो निश्चितच सोपा होता आणि आता ती प्राप्ती हळूहळू कठीण होत चाललेली आहे. आपण अनेक भौतिक वैज्ञानिक गोष्टींमध्ये अडकत पडलेलो आहोत आणि त्याच्यामुळे आपलं ईश्वरावरचं जे लक्ष आहे ते आपलं कमी कमी होत आहे. तर आजचा विषय जो आहे तो निश्चितच आपल्याला कळाला असेल की ईश्वर प्राप्ती ही सुरुवातीच्या काळामध्ये किंवा मागच्या कुठल्याही काळामध्ये ती अतिशय सोपी होती आणि आता ती थोडीशी कठीण झालेली आहे. धन्यवाद.